दमदार पावसाने राधानगरी धरण 50.51% भरले. दाजीपूरसह पश्चिम भागात मुसळधार पाऊस. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सुमारे 32% भरलेले धरण आता 50.51% भरले असून शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. दाजीपूरसह राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून राधानगरी धरणातील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवस पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी साठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र पावसाने पुन्हा जोर धरल्याने परिस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. सध्या राधानगरी धरणाची पाणी पातळी 320.30 फूट इतकी असून धरणात 4.224 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील 24 तासात धरण परिसरात 176 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 1 जून पासून आज अखेर 1241 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी सध्या धरणाच्या सर्व्हिस गेटमधून तसेच बीओटीद्वारे भोगावती नदीत कोणताही विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. परिसरातील लहान मोठे ओढे आणि नाले प्रवाहित झाले असून पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. आगामी काही दिवस पावसाची अशीच सततधार सुरू राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केके न्यूज साठी राधानगरहून मिलिंद कांबळे. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर.